आता बघायचे आहेत पेप्टाइड्स न्यूरोट्रान्समिटर्स. पेप्टाइड्स म्हणजे स्मॉल प्रोटीन फ्रॅगमेंट्स असतात. याच्यामध्ये कोण हे बघून घेऊयात आधी आपण. तर सगळ्यात आधी न्यूरोपेप्टाइड वाय, ओपिओइड पेप्टाइड, वासोएक्टिव्ह इंटेस्टिनल पेप्टाइड, न्यूरोटेन्सिन, टॅकाकाइनमध्ये सबस्टन्स बी, न्यूरोकाइनिन ए बी आणि ओपिओइड पेप्टाइड्समध्ये एंडोर्फिन, एन्केफेलिन्स, डायनॉर्फिन्स, एंडोमॉर्फिन आणि नॉसिसेप्टिन येतं आणि ऑक्सिटोसिन. याच्या व्यतिरिक्त आहेत वासोप्रेसिन आणि कोलिसिस्टोकाइनिन. ठीक आहे. तर मग क्लासिकल न्यूरोट्रान्समिटर आहेत पेप्टाइडवाले आहेत. फरक काय की त्यांचं सिंथेसिस सायटोप्लाझममध्ये होतं, पेप्टाइडवाल्यांचं सेल बॉडीमध्ये होतं, स्टोरेज लार्ज वेसिकलमध्ये होतं, रिलीज हळू होतं, रिअपटेक अपसेट असतं. पण क्लासिकल न्यूरोट्रान्समिटर त्यांचं सिंथेसिस सायटोप्लाझममध्ये होतं, स्टोरेज स्मॉल वेसिकल, रिलीज फास्ट होतं आणि रिअपटेक असतं. आता हे जे पेप्टाइड्स आहेत ना, तर ते जीन ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि पोस्ट ट्रान्सलेशन प्रोसेसिंगनी सिंथेसाइज आहेत आणि मग त्यांचं एक्झोनल ट्रान्सपोर्ट होतं नर्व टर्मिनलला. ठीक आहे, कारण सेल बॉडीमध्ये बनत मग एक्झोनल ट्रान्सपोर्ट नर्व टर्मिनलला जाणार आहे. ठीक आहे. तर मग आता सगळ्यात आधी आपण बघूया की ओपिओइड पेप्टाइड्स बघूया. हे ब्रेनचे नॅचरल पेनकिलर आहेत. त्याचे टाइप्स कोणते आहेत की एंडोर्फिन, एन्केफेलिन, एंडोमॉर्फिन, डायनॉर्फिन आणि नॉसिसेप्टिन. आणि याचे पर्टिक्युलर रिसेप्टर्स आता म्यू नावाचा रिसेप्टर, डेल्टा नावाचा रिसेप्टर आणि कप्पा. म्यू रिसेप्टरचे दोन पेप्टाइड येतात त्याच्याजवळ. त्यात बीटा एंडोर्फिन येतं आणि एंडोमॉर्फिन येतं. म्यूकडे डेल्टाकडे येतं एन्केफेलिन. ठीक आहे. म्यू होतं डेल्टा होतं, डेल्टाकडे येणार एन्केफेलिन आणि कप्पा आहे ना, कप्पाकडे डायनॉर्फिन येणार डीके डीक. सो डायनॉर्फिन कप्पा रिसेप्टर. नंतर हे कुठे ऍक्ट करतात आपण टाइप बघितली रिसेप्टर बघितली. पण रिसेप्टर ते कुठे काम करणार आहेत हायपोथॅलॅमसमध्ये, थॅलॅमसमध्ये, ब्रेन स्टेममध्ये आणि स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल हॉर्नमध्ये. कारण तिथंच हे आपल्याला पेनचं किलिंग होणार आहे. बरं, तर मग इथं काम करतात. मग ते सिव्हिअर पेन स्ट्रेस जेव्हा होतो तेव्हा एंडोजेनस ओपिओइड्स रिलीज होतात. मग त्याच्यामुळे पेनचं जे सेन्सेशन कमी होतं, एंड्युरन्स वाढतं. लाईक मग हे पेन सेन्सेशन कमी करणारे कोणते आहेत एंडोर्फिन, एंडोमॉर्फिन, एन्केफेलिन, डायनॉर्फिन आणि नॉसिसेप्टिन. सो दीज आर द सोल्जर्स इन. सो दॅट इज वाय सोल्जर्स इन वॉर समटाइम्स डोंट फील पेन इमिडिएटली. त्यांना त्याच्यात चाकू चाललाय, चाकू नाही सोल्जरमध्ये त्यांना गोळी लागते, काय होतं मारतात, तरी पण त्यांना पेन नाही होत कारण की त्यांचे हे एंडोजेनस ओपिओइड्स आहेत ना, तर ते रिलीज होतात. त्याच्यामुळे पेन सेन्सेशन कमी होतं, एंड्युरन्स वाढतो. तुम्ही तुमची किती एबिलिटी आहे पेनला एंड्युअर करायची त्याचे ते वाढतं. नंतर बघायचं आपल्याला हे काय टॅकाकाइनिनमध्ये ना सबस्टन्स बी, न्यूरोकाइनिन ए आणि न्यूरोकाइनिन बी येतं. सबस्टन्स बी गरजेचं आहे. तर हे कुठं काम करतात मोस्टली इन द पेन पाथवे, स्पेशली कुठं स्पायनल कॉर्डचा जो डॉर्सल हॉर्न आहे तिथं आणि पेरिफेरल नॉसिसेप्टिव्ह फायबर्स आहे तिथं हे मेनली काम करतं. तर मग काय होतं की जेव्हा आपण टिश्यू इंजरी होते नॉसिसेप्टिव्ह ऍक्टिव्हेशन होतं, मग सबस्टन्स बी रिलीज होतो कुठून पेरिफेरल नॉसिसेप्टिव्ह फायबर्समधून. मग तो पेन सिग्नल आहे ना, तो ब्रेनपर्यंत जातो. कसा जातो स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल हॉर्नच्या तिथून जातो. मग आपल्याला अजून गोष्ट लक्षात ठेवायची आणि शेवटी काय होतं की दीज पेप्टाइड्स ट्रान्समिट द पेन सिग्नल. हे जे ना सबस्टन्स बी आहे ना फक्त पेनला ट्रान्समिट करते खालून वरपर्यंत, सेन्सेशन पासून ते ब्रेनपर्यंत, स्पायनल कॉर्डपर्यंत. पण ते तुमचं पेनला कमी करत नाही. ठीक आहे. तर मग हे जे ट्रान्समिशन असतं ना पेनचं ते ना कमी होतं हंटिंग्टन डिसीजमध्ये. का बरं? कारण त्यांच्यामध्ये जे पेप्टाइड्स आहेत टॅकाकाइनिन्स आहेत ना ते कमी होतात. नंतर बघायचं आपल्याला न्यूरोटेन्सिन काय की ते डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिनचं न्यूरोमॉड्युलेटर म्हणजे ह्या डोपामिन आणि एपिनेफ्रिनला कमी करणार नाही तर वाढवणार. इफेक्टिव्ह डिक्रीज द बॉडी टेम्परेचर इंटरॅक्ट विथ डोपामिन सिस्टम बिकॉज ऑफ द डोपामिन इंटरॅक्शन न्यूरोटेन्सिन इज लिंक्ड विथ सायकॅट्रिक डिसऑर्डर्स. नंतर आपल्याला बघायचं आहे ऑक्सिटोसिन, वासोप्रेसिन हे पण पेप्टाइड न्यूरोट्रान्समिटर्स आहेत. वासोप्रेसिन आपल्याला माहिती आहे एडिएच आहे, अँटी डायबेटिक हार्मोन आहे. ऑक्सिटोसिन काय की आपल्याला ते कॉन्ट्रॅक्शन वगैरे करतो, पण आपल्या न्यूरोट्रान्समिशनमध्ये त्याचं काय काम आहे की बॉन्डिंग करतो. ते इट इज बॉन्डिंग न्यूरोट्रान्समिटर म्हणजे इथं मेटिंग बिहेवियरमध्ये, पॅरेंटिंग बॉन्डिंगमध्ये, लव्ह हॉर्मोन म्हणतो आपल्याला, रिलीज ड्युरिंग सेक्शुअल ऑर्गॅझम. आणि कुठे येते हायपोथॅलॅमस आणि लिम्बिक सिस्टममधून ते हायपोथॅलॅमसमध्ये स्टोअर असतं, मग ते पिट्युटरीमधून रिलीज होतं आणि ते लिम्बिक सिस्टममध्ये असतं. लिम्बिक सिस्टम सेक्शुअल ऍक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. नंतर वासोएक्टिव्ह इंटेस्टिनल पेप्टाइड हे कुठे असतं निओकॉर्टेक्समध्ये आणि त्याचं काम काय इन्व्हॉल्व इन पेन ट्रान्समिशन. ठीक आहे. निओकॉर्टेक्समध्ये आहे डिस्पाइट इंटेस्टिनल आहे तरी पण ते ब्रेनमध्ये आहे आणि त्याचं काय काम आहे पेनचं ट्रान्समिशन. तर पेनचं ट्रान्समिशन करण्यात आपल्याला दोन बघितले पेप्टाइड न्यूरोट्रान्समिटर, जो टॅकाकाइनिन सबस्टन्स बी आणि दुसरं पहिलं वासोएक्टिव्ह इंटेस्टिनल पेप्टाइड. सो इट इज मॉड्युलेटरी पेप्टाइड अफेक्टिंग द कॉर्टिकल सिग्नलिंग. ठीक आहे. नंतर आपण बघूयात न्यूरोपेप्टाइड वाय. हे कसं आहे की तुम्हाला भूक लागत आहे, तो इन्क्रीजेस युअर फीडिंग बिहेवियर, कॉजेस हायपोथर्मिया आणि कॉजेस सेरिब्रल वासोकन्स्ट्रिक्शन. ठीक आहे. न्यूरोपेप्टाइड वाय आणि डिस्ट्रीब्युटेड वायडली डिस्ट्रीब्युटेड इन सीएनएस. So sometimes neuron releases small protein fragments called as peptide neurotransmitters. They act slowly but powerfully, often modulate other neurotransmitters rather than directly exciting or inhibiting the neurons. तर आता बघितलं आपण पेप्टाइड्स. नंतर आता नायट्रिक ऑक्साईड न्यूरोट्रान्समिटर बघायचं. नायट्रिक ऑक्साईड अनयुजुअल आहे कारण की ते असं वेसिकल्समध्ये स्टोअर्ड नसतं आणि ते डिमांडवरती सिंथेसाइज होते. एलार्जिनिन पासून नायट्रिक ऑक्साईड बनतं बाय द एन्झाइम बाय युजिंग नायट्रिक ऑक्साईड सिंथेस. आणि नायट्रिक ऑक्साईडचं काम काय आहे न्यूरोट्रान्समिटर म्हणून तर ते रेट्रोग्रेड सिग्नलिंग करतं. रेट्रोग्रेड सिग्नलिंग करून त्या पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समिटर रिलीज करतं. मग त्याच्यामुळे सिनॅप्टिक प्लास्टिसिटी होते, न्यूरो प्रोटेक्शन होतं त्याच्यामध्ये आणि न्यूरो डिजनरेशन पण होतं. न्यूरो डिजनरेशन कधी होतं एक्सेस रेट्रोग्रेड सिग्नलिंग झाल्यानंतर. एंडोकॅनाबिनॉइड्स जे आहेत ना आय डोंट थिंक दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट, जस्ट रीड इट इफ यू गेट टाइम. ठीक आहे. नाही कामाचे आहेत वाटतं कारण की हे सगळे डिस्कस करतात. सो लेट्स सी दीज आर THC, कॅनॅबिस आणि एनॅन्डामाइड. एनॅन्डामाइड हे ॲक्रिलिक ॲसिड पासून मिळतं आपल्याला. हा मग तू कॉल केलेला का आता? अच्छा अच्छा. आणि आता व्हॉट्सअपला केलं होतं का? अच्छा अच्छा. बोला. काय नाही तुझे कॉल दिसले. हां हां ना माझा फोटो बघितलास का? काय माहिती काय कळते का आम्ही तिथं गेलो त्यांना वाटलं आम्ही घेणारच मग त्यांनी तसंच दाखवलं. हे काय तो दुकान आहे तिथं. मग मी अभ्यास करते ठेवू का थोड्या वेळात कॉल करते 15 मिनिटात. मग थोड्या वेळात कॉल करते ठेवते बाय. So yeah, postsynaptic neurons they synthesize the anandamide during calcium influx. Then it moves backwards across the synapse and it activates the CB1 receptor on presynaptic neuron and there is suppression of the neurotransmitter release. Okay. म्हणजे एक एक्स नावाचं न्यूरोट्रान्समिटर ते प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन रिलीज करत होतं मग त्याला ना इनिबिट करायचं काम हे काम करतं. ठीक आहे. आणि THC कॅनॅबिस काय करतं CB1 रिसेप्टर इन द ब्रेन आणि CB2 इन द पेरिफेरल टिश्यू ऍक्टिवेट करतं आणि मग ब्रेन ऑफ एरियाज अफेक्टेड याचा अर्थ काय की हिपोकॅम्पस अफेक्ट झालं की मेमरी इम्पेअरमेंट होते. म्हणजे THC CB1 जर त्यांनी ऍक्टिवेट केलं तर काय होईल की न्यूरोट्रान्समिटर रिलीज नाही होणार. हां तर मग जर न्यूरोट्रान्समिटरचं हे जर ऍक्टिवेट झालं THC ने ऍक्टिवेट केले मग काय करणार की त्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमधून त्या पर्टिक्युलर एक्स नावाच्या न्यूरोट्रान्समिटर रिलीज नाही होणार. मग त्याच्यामुळे काय होणार की जर हे हिपोकॅम्पसमध्ये झालं तर मग ते मेमरी इम्पेअर करेल, सेगमेंटमध्ये झालं मोटर डिस्टर्बन्स, व्हिज्युअल पाथवेमध्ये झालं तर तुमचा रिवॉर्ड पाथवे खराब होईल आणि कॉर्टेक्समध्ये झालं तर कॉग्निशन अफेक्ट होईल. ठीक आहे. नंतर प्युरिन्स बघायचे आपल्याला ॲडिनोसिन आणि ATP. ॲडिनोसिन इज लाईक अ ब्रेक फॉर न्यूरॉन्स, इट्स अ सेफ्टी ब्रेक फॉर न्यूरॉन्स आणि कधी इस्टिमिया आणि सीजर्समध्ये. इस्टिमियामध्ये लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे न्यूरॉनची डेथ होत असते. सीजर्समध्ये कसं एक्सेसिव्ह हे होत असतं लाईक तुमचे मुवमेंट्स असतात तर मग त्याच्यामध्ये ॲडिनोसिन गरजेचं असतं. तर हे ॲडिनोसिनचे 3 रिसेप्टर आहेत A1 आणि A3. A1 आणि A3 इनहिबिटरी आहेत, A2 एक्सायटेटरी आहे.
ओव्हरऑल सीएनएस इफेक्टचे काय आहेत की ड्राउझिनेस, इरिटेशन, व्हास्कुलायझेशन आणि अँटीकन्व्हल्संट ॲक्शन. मिथाइलझॅन्थिन्स म्हणजे कॅफीन, थिओफाईलिन त्याचं कसं आहे की ॲडिनोसिन रिसेप्टरचा अँटागोनिस्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे ॲडिनोसिन ब्रेक होता. मग जर ब्रेक फेल झाला तर ॲक्सेलरेशन होणार, अलर्टनेस होणार, सीएनएस स्टिम्युलेशन होणार आणि आपल्याला हे सिनेप्टिक प्लास्टिक आपण पाहिले ती वेगळी गोष्ट आहे. सध्या आपण प्युरिन्स बघितले, एंडोकॅनाबिनॉइड्स बघितले, एक आणि नायट्रिक ऑक्साइड न्यूरोट्रान्समीटर बघितलं आणि पेप्टाइड्स न्यूरोट्रान्समीटर बघितलं. हे सगळे काय होते मिसलेनियस न्यूरोट्रान्समीटर्स होते आणि बाकी आपण इनहिबिटरी आणि एक्साइटेटरी बघितले. आणि एक्साइटेटरीमध्ये आपलं होतं हे लॉंग टर्म पोटेन्शिएशन कसं होतं, सिनेप्टिक प्लास्टिसिटी कशी होते, तर ग्लूटामेट काय करतं एएमपीला ॲक्टिवेट करतं, डिपोलायझेशन होतं, मॅग्नेशियम रिमूव्ह होतं एनएमडी मधून, कॅल्शियम एंट्री होते, त्याच्यामुळे पीसीचं ॲक्टिवेशन होतं, नायट्रिक ऑक्साइड बनतं, ते जेणे रेट्रोग्रेड सिग्नलिंग होते, एएमपी रिसेप्टर इन्क्रीज होतात आणि मग परत हे सायकल जाते आणि लॉंग टर्म पोटेन्शिएशन होतं. तर मग वाय एनएमडी रिसेप्टर नीड डिपोलायझेशन टू ओपन. मग त्याच्यामध्ये मॅग्नेशियमला काढण्यासाठी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सिनेप्टिक प्लास्टिसिटी, दॅट इज कॅल्शियम. आणि व्हॉट इज द रेट्रोग्रेड सिग्नलिंग इन सिनेप्टिक प्लास्टिसिटी, वाय इज एक्सेसिव्ह ग्लूटामेट कॉजेस एक्साइटोटॉक्सिसिटी आणि विच न्यूरोट्रान्समीटर ट्रॅव्हल्स बॅकवर्ड्स अक्रॉस सायनॅप्स, दॅट इज नायट्रिक ऑक्साइड. ठीक आहे, ते झालं आता आपल्याला टाइप्स ऑफ मेंटल डिसऑर्डर्स बघायचे की ब्रेनचे इमोशनल रेग्युलेशन सर्किट कुठे होते, लिंबिक सिस्टम, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि अमिग्डाला. मग ह्याच्यामध्ये जेव्हा न्यूरोट्रान्समीटरचा बॅलन्स बदलतो तेव्हा मेंटल डिसऑर्डर्स होतात. मेंटल डिसऑर्डर्स 3 टाइपचे, न्यूरोसिस, सायकोसिस आणि अफेक्टिव्ह डिसऑर्डर. तर टाइप्स ऑफ मेंटल डिसऑर्डरमध्ये सगळ्यात आधी आपण बघूया की अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स काय. अफेक्टचा मीनिंग असतो फिलिंग, इमोशन, मूड, याला एक्सपिरियन्स करायचं एबिलिटी, म्हणजे एक्सपिरियन्सला सायकोलॉजिकल टर्म आहे अफेक्ट. तर फिलिंग म्हणजे काय असतं, कुठली पण गोष्ट अशी अनुभवणे, इमोशन म्हणजे आपल्या भावना आणि मूड म्हणजे आपला मूडचा अर्थ काय असतो मराठीमध्ये, म्हणजे मनाचा कल. म्हणजे तुम्ही आनंदित आहात, दुःखी आहात, तर तुमच्या मनाचा कल काय, तर याला अनुभवणं, याला अफेक्ट म्हणतात. मग अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स कसे मूडचे डिसऑर्डर्स आहेत. मूड म्हणजे काय, मनाचा कल कुठं आहे. ठीक आहे, तर मनाचा जो काही डिसऑर्डर होईल दॅट इज नथिंग बट अफेक्टिव्ह डिसऑर्डर. अफेक्टिव्ह डिसऑर्डर याच्यामध्ये काय येतं, मॅनिया, डिप्रेशन आणि बायपोलर डिसीज. ठीक आहे, मॅनिया म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रीमली एनर्जेटिक, ओव्हर एम्बिशियस, टॉकेटिव्ह आणि इरिटेबल असतं पर्सन. डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन एक्सेसिव्हली ब्रेनला स्टिम्युलेट करतात. याच्यामध्ये डिल्युजन नाहीये, डिल्युजन युजुअली नाही. डिल्युजनचा अर्थ काय असतो की तुमचा फॉल्स फर्म बिलीफ असतो कुठल्या तरी गोष्टीवरती, तर दॅट इज डिल्युजन. आणि थॉट प्रोसेस ओरिएंटेड असते बट स्पीच बिकम्स प्रेशर. डिप्रेशनमध्ये आपण काय बघतो की दुःखी आहे, कोणत्या तरी गोष्टीची चूक केल्याची तुम्हाला त्याचं गिल्ट आहे, द सॅडनेस ऑफ रॉंग डुईंग, नंतर मेलॅंकोली आहे, सॅडनेस परत आणि लॅक ऑफ मोटिवेशन, काहीच करू वाटत नाही तुम्हाला. ठीक आहे, आणि मग त्याच्या व्हेजिटेटिव्ह सायन्स, व्हेजिटेटिव्ह मी कमेंट्समध्ये लिहिते, झोप येत नाही, भूक लागत नाही आणि वजन वाढते, वजन कमी होते. आणि याच्यामध्ये ना डिप्रेशनचं काय की तुमचे जे सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामिन आहेत ना हे डेफिशियंट होतात, कमी होतात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये काय करतो, हे जे मोनो माइंडसेट नाही त्यांना आपण वाढवतो, हे जे मोनो माइंडसेट ना या सगळ्यांना आपण वाढवतो, मग याचे सगळ्यांना रिव्हर्स होतं. ठीक आहे, तर टाइप्स ऑफ डिप्रेशन बघायचं. निया ॲनी नावाची मुलगी आहे, ॲनी, तिला आहे डिप्रेशन. ठीक आहे, तर मग तिला ॲजिटेटेड डिप्रेशन, न्यूरोटिक डिप्रेशन, एंडोजेनिक डिप्रेशन. न्यूरोटिक डिप्रेशन जरी ॲक्टिव्ह डिप्रेशन सारखं आहे, लाईफ इव्हेंट्स म्हणजे कोणीतरी वारलं, कोणीतरी मेलं, त्याच्यामुळे तुम्ही डिप्रेस आहात किंवा तुमचा काहीतरी कॉज आहे, तुम्ही काहीतरी कॉज आहे त्याच्यामुळे त्याला न्यूरोटिक डिप्रेशन. एंडोजेनिक म्हणजे एक्सटर्नल कॉज नाही तरी पण तुम्ही डिप्रेस आहात, सुसाइडल थॉट येतात, सिव्हिअर एकदम सॅड, काहीच वाटत नाही, दॅट इज एंडोजेनिक. आणि जेव्हा डिप्रेशनमध्ये पार्शियल रिकव्हरी होत असते तेव्हा माणसाला एजिटेटेड डिप्रेशन होतं, अकॉर्डिंग पार्शियल रिकव्हरी. आणि मग पेशंट रेस्टलेस होतो, अँक्शियस होतो, ॲप्रिहेन्सिव्ह होतो, म्हणजे काळजी लागते त्या गोष्टी. तर आपण इथे ॲनी बघितली आहे, ॲनी हे लक्षात ठेवायचं काय, एजिटेटेड डिप्रेशन, न्यूरोटिक आणि एंडोजेनिक डिप्रेशन. आणि बायपोलर डिसऑर्डर काय होतं, मॅनिया म्हणजे एक्सेसिव्ह तुमचे सगळे इमोशन्स आहेत. ठीक आहे, एक एक्स्ट्रीमली एनर्जेटिक, ओव्हर एम्बिशियस, टॉकेटिव्ह, इरिटेबल. आणि डिप्रेशन म्हणजे की सॅड आहेत, गिल्टी आहेत, मेलॅंकोली आहे, लॅक ऑफ मोटिवेशन आहे, झोप नाही, भूक नाही लागत, वजन कमी होते. ह्याच्यामध्ये ना मूड स्विंग होणं, म्हणजे मनाचा कल एकदा असा एकदा तसा, दॅट इज आपण त्याला काय म्हणतो, मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस म्हणतो. याच्यामध्ये ना कसे सायकोसिस असतात, मॅनिक आणि डिप्रेसिव्ह. मॅनिक मध्ये एक्स्ट्रीम एक्साइटमेंट, प्रोफाउंड डिप्रेशन. ठीक आहे, तर आता आपण काय बघितलं अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स बघितलं. आता नेक्स्ट आपण पटकन बघूया सायकोसिस. सायकोसिसमध्ये ना नॉर्मली कसं असतं ब्रेनचं की रियालिटी टेस्टिंग सेंटर म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, लिंबिक सिस्टम हे नॉर्मली ब्रेन रियालिटीला प्रॉपरली करेक्टली इंटरप्रिट करतं आणि त्याच्या अकॉर्डिंग बिहेवियर आपलं असतं. पण जेव्हा न्यूरोट्रान्समीटरचे लेवल्स ॲबनॉर्मल होतात तेव्हा ब्रेन फॉल्स रियालिटी क्रिएट करतो, म्हणजे चुकीची रियालिटी, म्हणजे तसं नाहीच आहे ते. आणि मग ते पेशंटचं लॉस ऑफ कॉन्टॅक्ट विथ रियालिटी होतं. मग त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी रेंज होते, नो इन्साइट इंटू द इलनेस. इन्साइटचा अर्थ असतो की तुमचं सीइंग इनवर्ड, की तुमचं इंट्युटिव्ह, डीप इंट्युटिव्ह थॉट प्रोसेस, कुठल्या पण गोष्टीचं तुमचं क्लिअर परसेप्शन असणं, त्याला आपण इन्साइट म्हणतो. मग त्याला इलनेसबद्दल परसेप्शन क्लिअर नाही आहे त्याचं, ते त्याच्याबद्दल व्यवस्थित डीप विचार नाही करू शकत, तर रॉंग इंटरप्रिटेशन होतं मग ऑफ थॉट्स आणि एन्व्हायरमेंट. टाइप्स ऑफ सायकोसिसमध्ये ऑर्गॅनिक आणि फंक्शनल सायकोसिस. फंक्शनला आपण सिझोफ्रेनिया म्हणतो. सिझोफ्रेनियामध्ये डोपामिन ओव्हर ॲक्टिव्हिटी होते, स्पेशली इन मिझोलिम्बिक डोपामिनर्जिक पाथवे इन द लिम्बिक एरिया. आणि अँटीसायकोटिक्समध्ये आपण काय करतो, इथे डोपामिन ओव्हर ॲक्टिव्हिटी झाली त्याच्यामुळे डोपामिन ब्लॉक देतो आपण. मग सिझोफ्रेनियामध्ये ना ब्रेन थॉट म्हणजे काय विचार, काय बोलणं, काय आणि त्याचं कर्तव्य काय, ह्याच्यामध्ये ना एकदम कॉर्डिनेशनच नाही. मग त्याच्यामुळे पेशंट होतो इंट्रोवर्टेड आणि डिटॅच फ्रॉम रियालिटी होतो, त्याला त्याच बरोबर वाटतं, त्याच बरोबर वाटतं आणि लोकांचं ऐकतच नाही, इंट्रोवर्टेड आणि रियालिटीपासून तो दूर होतो. आणि पॉझिटिव्ह सिम्पटम्स आहेत निगेटिव्ह. पॉझिटिव्हमध्ये एक्सेस ऑफ फंक्शन, एक्सेस ऑफ ब्रेन फंक्शन म्हणजे एक्स्ट्रा ॲबनॉर्मल बिहेवियर ॲडेड टू नॉर्मल बिहेवियर. डिल्युजन म्हणजे काय असतं की तुम्ही तुमचा फॉल्स फर्म बिलीफ आहे कुठल्या गोष्टीवर विदाउट एनी लॉजिक, आणि किंवा त्याचा एव्हिडन्स जरी बाकीच्या लोकांनी दाखवला की हे चुकीचं तरी पण ते मानत नाही चुकीचं, दॅट इज डिल्युजन. हॅल्युसिनेशन म्हणजे की कोणता पण एक्सटर्नल स्टिम्युलस नाही, सेन्सेसचा सेन्सरी परसेप्शन त्याचं खराब होतं, म्हणजे वास नाही तरी पण वास येतो, काही दिसत नाही तरी पण त्याला दिसतं, काय ऐकण्याचा काज बाजूला नाही तरी पण त्याला ऐकू येतं, कोणी त्याला हात वगैरे लावत नाही, टच करत तरी पण त्याला वाटतं कोणी त्याला मारायला येते, दॅट इज हॅल्युसिनेशन. आणि इल्युजन म्हणजे बेसिकली अबाउट तुमचं मिसइंटरप्रिटेशन ऑफ द पिक्टोरियल थिंग्स, म्हणजे की धुरंधरमध्ये कसं होतं की तो ओरल रेसिंग नॉर्मल होता पण त्या पिल्ला माणसाला पिंडाला काय होतं की तो त्याला मारायला, दॅट इज इल्युजन. इल्युजन म्हणजे मिसइंटरप्रिटेशन ऑफ रिअल स्टिम्युलस, डिसऑर्डर स्पीच आहे आणि अग्रेसिव्ह बिहेवियर. तरी आपण डिल्युजन म्हणजे फॉल्स बिलीफ दॅट कॅनॉट बी करेक्टेड, पेशंट थिंक्स इज राइट, टेकिंग इज एव्हिडन्स. इल्युजन म्हणजे मिसइंटरप्रिटेशन ऑफ रिअल स्टिम्युलस, फ्लॅश लाईट मारली तर वाटते की आग. हॅल्युसिनेशन म्हणजे परसेप्शन ऑफ स्टिम्युलस, अशा हिअरिंग व्हॉइसेस, ऑडिटरी हॅल्युसिनेशन, सीइंग कलर्स ऑर इमेजेस, स्मेलिंग फाऊल ओडर्स. नेगेटिव्ह सिम्पटम मध्ये की लॉस ऑफ नॉर्मल फंक्शन, सोशल विड्रॉल, इमोशनल ग्रंटिंग, लॅक ऑफ मोटिवेशन, कॉग्निटिव्ह डेफिसिट, पुअर अटेन्शन मेमरी. नॉर्मल पर्सनची अटेन्शन मेमरी ठीकठाक असते. कॉग्निटिव्ह डेफिसिट म्हणजे त्याचं नॉर्मल कॉग्निशन चांगलं असतं, त्याचं लर्निंग एबिलिटी चांगली असते. नॉर्मल पर्सनला मोटिवेशन असतं काही काम करायचं. नॉर्मल पर्सन असतो तो कुठल्या पण सिच्युएशनला प्रॉपर इमोशनल रिस्पॉन्स देत असतो आणि नॉर्मल पर्सन सोशली पण प्रॉपर राहत असतो, पण या पेशंटमध्ये असं दिसतं. आणि वाय सिझोफ्रेनिया डिसेबिलिटी सपोर्ट करण्याचं इम्पॉर्टंट. आणि टाइप्स ऑफ सिझोफ्रेनियामध्ये काय की सिंपल, हेरेफेरिक आणि पॅरानॉइड आणि कॅटॅटोनिक. सिंपल अर्ली ऑनसेट आहे, थिंकिंग एबिलिटी डिक्लाइन होते, रिड्यूस इमोशनल ऍक्टिव्हिटी, सोशल विड्रॉल, पुअर कन्व्हर्सेशन. याच्यामध्ये नीड सुपरविजन फॉर डेली टास्क. नंतर हेरेफेरिक म्हणजे हेरेफेरिकचा असतो तुम्ही मॅटर्स ऑफ बिहेवियर, कसे ॲडोलसेन्स म्हणजे तुम्ही ॲडोलसेन्स झाला तरी पण तुम्ही बाकी कसं बिहेवियर करताय, इमोशनल इन्स्टेबिलिटी आहे, सिव्हिअर थॉट डिसऑर्डर आहे आणि ऑडिटरी हॅल्युसिनेशन होतात तुम्हाला. आणि याच्यामध्ये बुफनिश युफोरिया असतं. बुफनिश म्हणजे काहीतरी मजा करायचा, क्लाउनिश, रिडिक्युलस, फुलिश बिहेवियर करायचं आणि त्याच्यामुळे काय होतं ॲब्सर्ड अँटिक्स म्हणजे काहीतरी फालतू काहीतरी बोलून टाकायचं, शिवाय काहीतरी लोकांना हसवण्याकरता असं करायचं आणि त्याच्यातून तुम्हाला काय भेटतं, इंटेन्स एक्साइटमेंट आणि हॅपीनेस भेटतो. सो दॅट इज बुफनिश युफोरिया हेरेफेरिक पेशंटमध्ये भेटतो. पॅरानॉइड सिझोफ्रेनिया काय असतं, पॅरानॉइडचा अर्थ अनरिझनेबल एक्सेसिव्ह डिस्ट्रस्ट ऑर फिअर दॅट अदर्स आर ट्राइंग टू हार्म, डिसीव्ह, नॉट अगेन्स्ट यू. पॅरानॉइड म्हणजे की लोक तुम्हाला मारतायत, लोकांचं तुम्हाला जगू द्यायचं नाही, ते तुम्हाला ट्रस्ट नाही, मग ते लोकांवरती डिस्ट्रस्ट करणं, त्यांना घाबरणं असं होतं. मग ॲट द एज ऑफ
30 होते पॅनिक डिल्युजन होतं. डिल्युजन म्हणजे फॉल्स बिलीफ की कोणतरी आम्हाला मारायला येतोय. सस्पेशन आहे. ग्रँडिओस आयडियाज म्हणजे की मी भारी आहे, मी खूप मोठा आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना बघतो चांगलं. दॅट इज पीपल आर प्लॉटिंग अगेन्स्ट हिम, सो द पेशंट थिंक्स ही इज अ पॉवरफुल लीडर अँड पर्सनॅलिटी विल स्टिल अपीअर रिलेटिव्हली प्रिझर्व्ड. इंटरेस्टिंगली असं असतं. हे असं करतोय पण असं आहे. कॅटाटोनिक इट इज रेअर बट ड्रामॅटिक. कॅटाटोनिक चालतं काय की स्टेट ऑफ प्रोफाउंड इमोबिलिटी स्ट्युपर ऑर रिजिड मस्क्युलर टेन्शन. असं म्हणजे एकदम तो सुद्धा उठून बसलाय, तो काय हालत नाही, डुलत नाही, काहीच बोलत बी नाही. त्याचे फीचर्स बिझार पोस्चर स्ट्युपर आणि एक्स्ट्रीम एक्साइटमेंट फेजेस असतात त्याच्यामध्ये. प्रॉब्लेम इज नंतर हे झालं आपलं सायकोसिस बद्दल, अफेक्टिव्ह डिसऑर्डर बद्दल. आता आपल्याला उरतं ओनली न्यूरोसिस. न्यूरोसिसमध्ये काय येतं की टाइप्स ऑफ न्यूरोसिसमध्ये पेशंट रियालिटीशी इंटॅक्ट असतो. नंतर पर्सनॅलिटी इज नॉट कम्प्लिटली डिरेंज आणि प्रॉब्लेम इज एक्झॅजरेटेड इमोशनल रिएक्शन. कोणत्या पण गोष्टीला इमोशन म्हणजे भावना तुमच्या उत्तुंग आहेत, तर दॅट इज दॅट. तर याच्यामध्ये काय येतं फोरामध्ये फोबिक पॅनिक, काय ह्याच्यापासून हिस्टेरिकल, ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, रिएक्टिव्ह डिप्रेशन आणि अँक्झायटी न्यूरोसिस अशा गोष्टी आहेत. तर तुमचा मेन गोष्ट आपल्याला ठेवायची की पेशंटमध्ये एक्झॅजरेटेड इमोशनल रिएक्शन असणार आहे. मग अँक्झायटी न्यूरोसिसमध्ये काय असतं की ग्राउंड इज फिअर ऑर वरी, स्टुडंट फॉर एक्झाम स्वेटिंग, ट्रेमर, डिझिनेस, हायपरव्हेंटिलेशन आणि काय बेसिकली अँक्झायटी आहे पेशंटला. आणि मग त्याच्यामध्ये इमोशनल रिएक्शन त्याची एक्झॅजरेटेड आहे, ऑटोनॉमिक ओव्हर ऍक्टिव्हिटी होत आहे फ्रॉम अँक्झायटी. फोबिक न्यूरोसिस म्हणजे कशामध्ये फोबिया म्हणजे घाबरतो, ठीक आहे. आणि मग क्राऊडला, आयसोलेशनला, अननोन सिच्युएशनला घाबरू शकतो. आणि अँक्झायटी इज सिम्बॉलिक नॉट लॉजिकल. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह म्हणजे एकच काम परत करायचं टू रिड्यूस अँक्झायटी. मग हाताने हात धुवायचे, तेच गोष्टी परत करायचं, दॅट इज ओसीडी बिहेवियर. हिस्टेरिया काय असतो की तुमच्यामध्ये फिजिकल सिम्पटम्स दिसतात, दॅट इज हिस्टेरिया. अजून एक आपण त्याचं अर्थ बघूयात. हिस्टेरियाचा मीनिंग काय की अनकंट्रोलेबल इमोशनल एक्सेस, एक्स्ट्रीम फिअर ऑर एक्साइटमेंट ऑफन रिझल्टिंग इन इरॅशनल बिहेवियर ऑर फिजिकल सिम्पटम्स लाईक पॅरालिसिस ऑर सीजर्स विथ नो ऑर्गॅनिक कॉज. म्हणजे तुमच्या ऑर्गनला काय झालेलं नाही तरी पण ते तुमच्या इतकं तुम्ही इमोशनल एक्सेसिव्ह होत आहेत की ते तुम्हाला वाटतं की तुम्हाला खरंच काही झाले, आजार झाले. तर मग ब्लाइंडनेस, डेफनेस, कन्वर्जन, पॅरालिसिस असे फिजिकल सिम्पटम्स इमिटेट करतो. तुम्हाला दिसत दिसते पण दिसत नाही, मला ऐकू येत नाही, असे थरकाप उठते, त्याला पॅरालिसिस. बट नो ऑर्गॅनिक डिसीज एक्झिस्ट. ब्राइट लिव्हिंग विथ इन लॉज मे डेव्हलप सिम्पटम्स टू सायकोलॉजिकल स्ट्रेस. इतकं त्याला ते ब्राइटला ते इन लॉज इतकं ते हे टॉर्चर केलं असतं, मग त्याला वाटतं की तिच्या काही डिसीज झाला, मग ते होऊन जातं. पॅनिक डिसऑर्डरमध्ये काय होतं, पॅनिक अटॅक येतात. काय अटॅक्स ऑफ अँक्झायटी, इंटेन्स फिअर, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेशन, पॅल्पिटेशन, टेचस डिस्कम्फर्ट आणि ऑफन मिस्टेकन फॉर हार्ट अटॅक, हायपोग्लायसेमिया, वेस्टिकल सेल. रिएक्टिव्ह डिप्रेशनमध्ये काय की एक्सटर्नल लाईफ इव्हेंट्स आहेत, त्याच्यामुळे रिएक्शन होते या एक्सटर्नल लाईफ इव्हेंट्स डिप्रेशनमध्ये. डिप्रेशन आणि एक्सटर्नल लाईफ इव्हेंट्स म्हणजे डेथ ऑफ लव्ड वन, सीरियस इलनेस, गिल्ट, काहीतरी चुकीचं काम केलं आणि त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे, तर मग याच्या रिस्पॉन्समध्ये दॅट इज रिएक्टिव्ह डिप्रेशन. पेशंट डेव्हलप सॅडनेस, एपॅथी आणि गिल्ट. एपॅथी म्हणजे तुमचं तुम्ही कुठल्याच इमोशन्सला तेवढं रिॲक्ट करत नाही. एपॅथीचा अर्थ करत आपण. एपॅथी मिनिंग अरे कोणा लवकर जाऊ दे. एपॅथी मिनिंग याच्यामध्ये टाकते. तर न्यूरोटिक्स बिल्ड द कॅसल्स इन एअर बट डू नॉट लिव्ह इन देम. म्हणजे त्यांच्या रिअलिटी इंटॅक्ट आहे. सायकोटिक्स बिल्ड द कॅसल्स इन एअर, हवेत किल्ले बांधतात आणि त्यात राहतात सुद्धा, दॅट इज सायकोटिक. तर मग आपण सायकोटिक मध्ये कोण बघितले होते, हे फंक्शनल ऑर्गॅनिक सायकोसिस. ऑर्गॅनिक राहिले ना आपलं. मग ब्रेन स्ट्रक्चर इज फिजिकली डॅमेज. ऑर्गन इज डॅमेज आहे. ब्रेन इन्फेक्शन, रेबीज, हेवी मेटल पॉइझनिंग, क्रॉनिक अल्कोहोलिझम, ब्रेन इंजुरी हे सगळं झालं आणि त्याच्यामध्ये डिमेन्शिया, डिसओरिएंटेशन, डिसऑर्गनाइज्ड बिहेवियर आहे, ठीक आहे. दॅट इज ऑर्गॅनिक सायकोसिस. आणि फंक्शनल बघितलं आपण, झालं. मग प्रश्न काय आहे तिथं, हे सगळ्याचे रिअलिटी कशी आहे त्यांच्यामध्ये, डिप्रेशनमध्ये लो मूड, मॅनियामध्ये हाय एलिव्हेटेड मूड, त्याच्यामध्ये रिअलिटी लॉस, रिअलिटी इंटॅक्ट आणि न्यूरोट्रान्समीटर लिंक, मोनोमाइंड्स, रिड्यूस्ड हेट, डिक्रीज्ड हेट आणि अँक्झायटी सर्किट. विच म्हणजे पाथवे ऑफ स्किझोफ्रेनिया, डिफरन्स बिटवीन इल्युजन आणि हॅल्युसिनेशन, विच स्किझोफ्रेनिया टाइप ऑफ पर्सनॅलिटी इन एडोलसन्स, विच न्यूरोट्रान्समीटर डिफिशियंट इन डिप्रेशन आणि डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया. अजून इकडे काय प्रश्न आहेत, तर इकडे विच न्यूरोन इज इम्पॉर्टंट इन पेन ट्रान्समिशन इन द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डमध्ये ना त्या काही कायनिन्स गरजेचे असतात आणि ब्रेनमध्ये ब्रेनचं गोष्टी करायचं, तर कायनिन्स आहेत. विच एंडोजनस ऑफ न्यू डेल्टा आणि कपल रिसेप्टर. डी फॉर डायनॉर्फिन्स आणि डिक, दॅट वॉज द ट्रिक. आणि डेल्टामध्ये एनकेफॅलिन्स आणि म्यूमध्ये एंडॉर्फिन्स आणि एंडोमॉर्फिन. मेन न्यूरोसिस, सायकोसिस. थ्री टाइप्स ऑफ न्यूरोसिस कोणते आहेत. न्यूरोसिसमध्ये आपण कोणते पाहिले होते की हे अँक्झायटी न्यूरोसिस 4 होते ना, PHORE 4. पॅनिक न्यूरोसिस, फोबिक न्यूरोसिस, हिस्टेरिकल न्यूरोसिस, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि रिएक्टिव्ह डिप्रेशन. एंडोजनस ओपिएट्स रिलीज ड्यूरिंग स्ट्रेस और इंजुरी का रिलीज होतात कारण की टेम्पररी पेन रिलीज आहे, ठीक आहे. आणि आपण इथं पेप्टाइड न्यूरोट्रान्समीटर्स हे सगळे पाहिले, टाइप्स ऑफ हे पाहिले. ओके फाईन.